आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा कणा मानल्या जातात। त्या अनुषंगानं अनेक इच्छुक मंडळी सध्या या मुंबई रणांगणामध्ये येऊ पाहत आहेत। खरं तर आता आपल्या बरोबर हरिश्चंद्र धांडे पाटील आपल्या बरोबर आहेत। ते सुद्धा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीला इच्छुक आहेत। आपण त्यांचा जो व्ह्यू आहे, जे व्हिजन आहे, नेमकं काय आपण समजून घेऊयात। पाटील नमस्कार। नमस्कार। तुमचा जो अल्पसा परिचय आमच्या रसिकांना करून द्या। मी हरिश्चंद्र आबासाहेब धांडे, राहणार चिकलठाणवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। काय सांगाल, खरं तर आता आपण इच्छुक आहात, तर नेमकं काय कारण आहे की आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्ही निवडणुका लढण्यासाठी इच्छुक आहात, काय सांगाल? कारण 1980 सालापासून माझे वडील आबासाहेब धांडे आणि माझे सासरे जगजीनाथ चिकलठाणे यांनी नेहमीच दादांना पहिल्यापासूनच साथ दिलेली आहे आणि त्यांचे ते जरी नसले आज तरी आमचे दोन्ही कुटुंब दादांच्या बरोबर आज अखेर त्यांच्या बरोबर आहेत। त्यामुळे आम्ही एकनिष्ठ, अगदी दादांनी कुठं बोलवलं आणि दादांना आम्ही कुठला निरोप दिला तर दादा आमच्या इथं हजर होत असतात। तरी अशा पद्धतीने दादावरती एकनिष्ठेने असल्यामुळे आम्हाला उभे आणि ते 100% इच्छा आहे आणि प्रामाणिकपणाने त्यांचं काम आज अखेर केलेलं आहे। आपला जो जिल्हा परिषद गट आहे, पंचायत समिती गण आहे, त्या अनुषंगानं तिथले कोणते कोणते प्रश्न आतापर्यंत आपण मार्गी लावले दादांच्या माध्यमातून, काय सांगाल? आता दादांच्या माध्यमामार्फत मी दादांची 1987 साली अशी घोषणा होती की आधी कनेक्शन नंतर कोटेशन, अशा पद्धतीने दादांनी आमच्यासाठी त्यांच्या मागे पाठीमागे लागून चिकलठाणवाडीमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस लाईट आली आणि ते लाईट आल्यानंतर आबासाहेब धांडे आणि जगजीनाथ चिकलठाणे यांची 1.5 किलोमीटर पाईपलाईनचे दादांच्या हस्ते मोटारीचं आणि या पाईपलाईनचं उद्घाटन केलं। हे एक लोकांना, परिसरातील लोकांना एक वेगळा आदर्श घडून दिला। अजून असे कोणते काम आहे की जे आपल्या माध्यमातून आपण केलेले आहेत? अजून अनेक काम आहेत की दादांना कुठलंही काम सांगितलं तर दादा नेहमीच आमच्या कामासाठी तत्पर हजर असतात। रोडचा असेल किंवा मंजुनानाचे दानशूर मंजुनाथ चिकलठाणे यांनी स्वतःचे लिंबूची बाग कट करून जिल्हा परिषदेला वाडीला शाळेला जागा नाही, ग्रामपंचायतीची शाळा जागा नाही, त्याच्यामुळे नानांनी हे केलं काय की स्वतःची झाडं तोडली आणि 4 खोल्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा बांधण्यासाठी जागा दिली। असे दानशूरपणा थोडेच म्हणून दादा नेहमीच आमच्या कुटुंबावर प्रेम करतात आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो। आता दादांच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला पुणे येथे मांजरी येथे ऊस परिषद संवादासाठी पाठवले होते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून जे आपण उत्पन्न घेतलं त्यांनी जे 4 दिवस आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे परिसरातील आणि आमच्या अनेक लोकांची शेती निश्चितच वेगळ्या पद्धतीने मार्गी लागलेली आहे। त्याच्यानंतर दादांना सांगूनच दादांना की बाबा मला इथे एक शेतकरी मेळावा घ्यायचा आहे आणि तो शेतकरी मेळावा त्यांच्या हस्ते आणि उद्दिष्ट असं कृषी खाते आणि दादा की आमच्या शेतामध्ये 40 एकर एका गुंठ्यामध्ये 1 पोतं 1 क्विंटल किंवा 40 क्विंटलचं उद्दिष्ट ठेवून आम्ही प्लॅनिंग केलं। ते दादा स्वतः आणि आप्पासाहेब भुजबळ हे स्वतः तिथं पाहण्यासाठी आले होते, कृषी संचालक, आणि त्या प्रत्यक्षात मात्र तिथं किती झालं 38 क्विंटलचं उत्पादन मिळालं। ते शासकीय पद्धतीने चेक केलं, उद्दिष्ट होतं आमचे 40, हे एक आदर्श घडून दिला दादांच्यामुळेच हे करता आलं। दादा नसते तर मीही काही करू शकत नव्हतो। आणि गोरला पाणी कमी जास्त असलं की आम्ही ते मीटिंग घ्यायच्या, दादांकडे जायचं। एक पुलाचे 2 काम आहेत आणि पुलाच्या कामासाठी जो आम्ही नियोजन देऊन दादांनी ते पुलांचे काम मार्गी लावले। तसेच श्रीगोंदा ते आजूज रोडसाठी वारंवार मागणी करून दादा नेहमीच त्याला सकारात्मक मार्ग काढून ते आम्हाला मार्गदर्शन करून तो
आज अखेर तो आम्ही रस्ता चालू झालेला आहे, काय थोडा राहिलाय पण तो बी होईल. म्हणजे आता सध्या एकदम 1 नंबरचा रस्ता झालेला आहे. आमच्या गावामध्ये 50 लाखाचं दादांचं मागणी केल्यानंतर 50 लाख रुपये खर्च करून डबल मजली गावात आरोग्य इमारत बांधलेली आहे. तिथे सध्या डॉक्टर येत आहेत आणि ग्रामीण लोकांची त्याच्यामुळे सेवा होत आहे. याच्यामुळे ज्यावेळेस मेळावा घेतला त्याच्यानंतर मला 1997 साली कृषीनिष्ठ पुरस्कार मिळाला आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असं उत्सुकता झाली की दादांच्या पायाबरोबर गेलं तर निश्चित त्या माणसाचं कल्याण होतं. म्हणून अनेक जण आपल्या संपर्कात आमच्या शेतावर व्हिजिट देऊन स्वतः कशी शेती करायची आणि इतरांना कसं मार्गदर्शन करायचं अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे. 5 दादांच्या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान माननीय विक्रमसिंह पाचपुते ज्यावेळेस वारीत आले त्यावेळेस अनेक पद्धतीने आम्हाला जे मार्गदर्शन करता आलं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे गावातून नेहमीच त्यांना मतदान भरघोस मतदान मिळालेलं आहे. ग्रामपंचायत चिकटवाडीला माझी ज्यावेळेस दुसऱ्यांदा फेरनिवड झाली त्यावेळेस माननीय खासदार दादा पाटील शेळके यांनी माझा सत्कार केला. ते त्यासाठी दादाचा आम्हाला कारणीभूत आहे की दादांच्यामुळे झाला की आमचे काय खासदार साहेबांकडे ओळख नव्हती पण दादांच्यामुळे त्यांनी माझा सत्कार घडवून आणला. 2009 साली ज्यावेळेस दादा निवडून आले त्यावेळेस जे पाहिजे बाबा तुम्हाला तुमच्या गावाला काय पाहिजे असं नेहमीच त्यांनी आश्वासन दिलं. त्यानंतर मात्र आम्हाला निश्चितच त्यांनी 4 खोलीची शाळा देण्याची व्यवस्था केली आणि त्या सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे 4 खोल्यांची. अनेक वेळा दादा आमच्या घरी येतात, आम्ही त्यांच्याकडे आमची कामं घेऊन जातो. ग्रामस्थ आणि घेऊन लाईट बोर्डाला आणि तिथे आमच्या तिथे गावात त्यांच्या माध्यमातून बसलेले आहेत. असं दादांकडे गेलं की कुठले तुझे काम कटले तेवढे ते करून देतो. लगेच अशा 2-3 डिप्या दादांच्या माध्यमातून बसलेल्या आहेत. याच्यामुळे आमच्या गावाला पहिली लाईटच नव्हती, दादांच्यामुळे तिथे लाईट आली आणि त्याच्यामुळे ते दादांचं एकच विजन होतं कोटेशन नको कनेक्शन द्या. अशा पद्धतीने गावाचा विकास झालेला आहे आणि परिसरात अनेक जण नेहमीच येत असतात की खरंच दादांच्यामुळे इथे यांच्याकडे काहीतरी वेगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि माझे नातेवाईक प्रत्येक गावामधून नातेवाईक आहेत. अशा पद्धतीने आहे की पूर्ण आरोगाव गटामध्ये जर इच्छा इथे व्यक्त केली तर प्रत्येक गावामध्ये माझे नातेवाईक आहेत. भलं दादांनी मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी त्यांच्यासाठी एक निष्ठाच राहणार आहे शेवटपर्यंत. कधीही त्यांच्या विरोधात जाणार नाही. भले कोणाला देऊ, मी एक तर झडपेला आमची मंडळी आमची महिला मंडळी सौकेश हरिचंद्र गांधे यांना तरी एक तिकीट द्यावं किंवा मी पंचायत समितीमध्ये हरिचंद्र आबासाहेब गांधे यांना तरी भाजपने तिकीट द्यावा. का तर दादाचे एकनिष्ठ 80 सालापासून तर आज अखेर एकनिष्ठतेने आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे ही हक्काने मागणी करत आहोत. आता एकूण तुम्ही आतापर्यंत बबनदादांना बरोबर घेऊन अनेक कामं केलेली आहेत. परंतु आता जर समजा तुम्हाला भारतीय जनता पार्टीनं बबनदादा पाचपुतेंनी जर तुम्हाला संधी दिली तर भविष्यामध्ये काय व्हिजन आहे आपल्या गटामधलं आणि गणामध्ये काय आपण देऊ इच्छित आहे? पेडगाव गण आणि आळेगाव जिल्हा परिषद गटात कुठेही तिकीट जर मिळालं आणि तिथं त्या व्हिजन मधून पान रस्ते असतील त्यासाठी प्रयत्न करणार. पुन्हा जे बाकीचे रस्ते आहेत जिथं अडचणीचे आहेत वस्तीवरचे रस्ते यांच्यासाठी प्राधान्य मिळावं. कोणाला बैल गुरांचा गोठा असेल तो व्यक्ती येत असेल तर तो येतं आम्ही त्यांच्या पद्धतीने मार्गी लावणार. आणि कुठलेही कोणाचे शाळेचे असेल किंवा अजून अंगणवाडी असतील कुठल्या अडचण मुलांची कुठलीच गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन त्यांना मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. दादांनी नेहमीच आपल्याला साथ केल्यामुळे दादांनी आम्हाला त्यांच्या बाहेर प्रतिपादनासाठी आवडून उपस्थित केलं आणि त्यांनी आमच्या हस्ते बाहेर ते अग्निप्रतिपादन करून घेतलं. अशा पद्धतीने आमचे त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि आमच्या दादांचे खूप उपकार आहेत. कधीही आम्ही मरेपर्यंत ते विसरणार नाही. दादा ज्यावेळेस कुठल्याही पक्षाचा असो आम्ही पक्ष पाहिला नाही. दादा जिथं असेल तिथं आम्ही हजर आहोत. अशा पद्धतीने आज अखेर आम्ही दादांच्या पाठीमागे आहोत. खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती गेली अनेक वर्षांपासून माझे आमदार बबनदादा पाचपुते या कुटुंबात संलग्नित आहे. त्याचबरोबर संलग्नित असताना सुद्धा त्यांनी सामाजिक अनेक कामं या ठिकाणी केलेली आहे की जी जनहिताची होती. उद्याच्या काळात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना जर संधी दिली तर नक्कीच संधीचं सोनं ते करतील आणि जे अभिप्रेत कामं आहेत ती नक्कीच ते त्या काळामध्ये करतील. परंतु यासाठी पक्षानं किंवा बबनदादांनी त्यांना संधी द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. श्रीरंग साळवे, दत्त जगताप, द टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.